CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या चिखलीचे ग्रामदैवत आई रेणुका देवी चरणी लाखो भाविक लीन झाले। वासंतिक नवरात्रोत्सव आणि यात्रा महोत्सवामुळे चिखली शहरात भाविकांचा महाजनसागर उसळला होता। यंदा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली। देवी मंदिरात पहाटे 4 वाजेपासून उत्तरात्रीपर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दर्शन बारीतील भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थान, पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती। चिखलीचे आराध्य दैवत श्री रेणुका देवी वासंतिक नवरात्रोत्सव आणि भव्य यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। 2 एप्रिल रोजी सकाळी रेणुका देवीला महाअभिषेक झाल्यानंतर शेलू येथील मानाचे पातळ मातेला अर्पण करून महाआरती करण्यात आली। या पश्चात नवसाचे 12 गाडे व गदी प्रदक्षिणेस सुरुवात झाली। दरम्यान एसटी महामंडळाचे मानाचे पातळ, अनेक प्रतिष्ठानचे मानाचे पातळ अर्पण आदी उपक्रमानंतर यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास व्याघ्रारूढ अशा भव्य दिव्य श्री रेणुका देवीच्या पंचधातूच्या उत्सव मूर्तींच्या वाहन मिरवणुकीला प्रारंभ झाली। नगर परिक्रमेला निघालेल्या रेणुका देवीची वाहन मिरवणूक हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। मंदिरातून निघालेल्या देवीच्या वाहनाचे मार्गावरील ठिकठिकाणी भाविकांकडून फटाक्यांची आतिषबाजी आणि रेवड्यांचे उधळण करून जंगी स्वागत करण्यात येत होते। दर्शनासाठी वाहन मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा ठिकठिकाणी आबालवृद्धांसह महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी होती। ठिकठिकाणी सडा समार्जन आणि रांगोळी काढून देवीच्या वाहन मिरवणुकीचे स्वागत केले जात होते। शेकडो वर्षांची परंपरा असलेली चिखली येथील रेणुका देवीच्या यात्रा महोत्सव सुरू असून देवीच्या यात्रेचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे चर्मकार समाजाची जिभेत त्रिशूल घालून नवस फेडण्याची परंपरा। ही परंपरा आजही कायम असून वडिलोपार्जित आणि रीतिरिवाजाप्रमाणे चालत आलेली परंपरा आहे। चर्मकार भाविकांच्या मते ही श्रद्धा आहे। देवीला नवस कबूल केल्यानंतर जर तो नवस रेणुका मातेने पूर्ण केला तर आपल्या जिभेत त्रिशूल घालून नवस हे चर्मकार बांधव फेडतात, तर काही जण वडिलोपार्जित त्रिशूल घालून नवस फेडतात। ही संपूर्णपणे श्रद्धा असून कोणत्याही प्रकारे त्रास जिव्हा त्रिशूळधारीला होत नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आई रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनासह शहरातील दानशूर भाविक आणि विविध समाजसेवी संस्थांनी विशेष दक्षता घेतली। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे। CCN न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।